हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन हा टॉपिक आज आपण सुरू करत आहोत. मेन टॉपिकमधला हा आपला शेवटचा टॉपिक राहिला आहे. ओरिजिन अँड इव्होल्युशन हा टॉपिकसुद्धा बाकी आहे, बट त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की थोडंसं कमी वेटेज आहे, राईट. आता याच्यामध्ये एक्सक्रीशन. आता एक्सक्रीशन म्हणजे काय? टू एक्सक्रीट म्हणजे ऊज आउट करणं, बाहेर टाकणं. काय बाहेर टाकणार आहे? एक्सक्रिटरी प्रोडक्ट बाहेर टाकणार आहे, ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा, आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे काय? तर मेंटेन वॉटर बॅलन्स. काय आहे इथं? वॉटर बॅलन्स काय करायचं आहे? मेंटेन करायचं आहे. बॉडीमधला वॉटर बॅलन्स मेंटेन करणं म्हणजे ऑस्मो रेग्युलेशन. रेग्युलेट करायचं आहे काय? ऑस्मो वॉटर बॅलन्स, ठीक आहे. तर आता हे झालं मिनिंग. आता तुम्हाला मोड्स ऑफ मोड्स ऑफ एक्सक्रिशन बघण्याच्या अगोदर काही आपल्याला पॉईंट्स बघितले पाहिजेत. जे तुमचे एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स आहेत ते काय काय असू शकतात सांगा? एकतर गॅसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड असू शकतो, त्याच्यानंतर वॉटर, एक्सेस वॉटर असू शकतात, त्याच्यानंतर बाईल पिगमेंट असू शकतात, त्याच्यानंतर नायट्रोजनस वेस्ट असू शकतात. हे सगळे वेस्ट्स आहेत, बरोबर की नाही? मग हे सगळे, त्याच्यानंतर एक्सेस झालेले साल्ट्स आहेत किंवा हार्मोन्स आहेत, हे सगळे सुद्धा काय येणार आहे? तुमच्या वेस्टमध्ये येणार आहेत, ठीक आहे. विटॅमिन्स असतील कुठले? एक्सेस जे झालेले साल्ट्स आहेत, त्याच्यानंतर विटॅमिन्स आहेत, हार्मोन्स, हे सगळे वेस्ट प्रोडक्टमध्ये येतात, एक्सक्रिटरी प्रोडक्टमध्ये येतात. मग यांना बाहेर टाकणारे ऑर्गन्स कुठले कुठले आहेत? किडनीमध्ये काय तयार होतं सांगा? अमोनिया हे जे अमोनिया हा कसला वेस्ट आहे? नायट्रोजनस वेस्ट आहे. अमोनिया, बरोबर की नाही? NH3 नायट्रोजनस वेस्ट आहे. तर हे किडनीमध्ये तयार होतं, बरोबर. लिव्हर काय करतं? तर या अमोनियाचं कन्व्हर्जन युरिया असेल, युरिक ॲसिड असेल, या लेस टॉक्झिक प्रोडक्टमध्ये करतं. म्हणजे जास्त हार्मफुल, हायली टॉक्झिकचं कन्व्हर्जन कमी टॉक्झिक म्हणजे लेस टॉक्झिकमध्ये करण्याचं काम कोण करतं? तुमचं लिव्हर करतो, ठीक आहे. तर म्हणजे हे काय करतं? बेसिकली डिटॉक्झिफिकेशन करतं. अमोनिया याच्यामध्ये तयार होतो, अमोनियाचं कन्व्हर्जन युरियामध्ये होतं. ते कुणामध्ये होणार आहे? किंवा युरिक ॲसिडमध्ये, ते लिव्हरमध्ये. म्हणजे युरिया इथं तयार होतोय, अमोनिया इथं किडनीमध्ये तयार होतं. त्याच्यानंतर स्किन आहे. मग स्किन काय एक्सक्रीट करत असते सांगा याच्यामध्ये? मग याच्यामध्ये युरिया आहे. बाय स्किन काय आहे? त्याच्यामध्ये युरिया आहे. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक साल्ट्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे घामाच्या फॉर्ममध्ये, स्वेटच्या फॉर्ममध्ये वॉटर काय होत असतं? याच्यामधून स्किनमधून एक्सक्रीट होत असतं. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये स्वेट ग्लँड्स आहेत, बरोबर. वॉटर हे स्वेट ग्लँड्स थ्रू येणार आहे. त्यात हे सगळे स्किन थ्रू झाले. लंग थ्रू काय होणार आहे? CO2 कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो, किंवा बाकीचे जे हार्मफुल गॅसेस आहेत ते लंग्स थ्रू टाकले जाणार आहेत. हे तर आपल्याला माहिती आहे. आता याच्यामध्ये बघा, स्किनचं तर आपल्याला बघून झालं. अजून इंटेस्टाईनसुद्धा काय असू शकतो आपला? ॲक्च्युली इंटेस्टाईन आपल्याला ॲज अ एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणता येणार नाही, बट इंटेस्टाईन थ्रू काय केलं जातं? तर बिलिरुबिन आहे, एक्स्ट्रा झालेलं बिलिरुबिन आहे. त्याच्यानंतर बिलिवर्डिन आहे. हे जे लिव्हरने तयार केलेले आहेत, हे कुठं तयार होत आहेत बघा? हे लक्षात ठेवा. बिलिवर्डिन हे लिव्हरमध्ये तयार होतात, किंवा बाईल पिगमेंट असेल, हे सगळं लिव्हरमध्ये तयार होतं आहे. तर बाईल पिगमेंट तुम्हाला माहिती आहे लिव्हर तयार करतो, तुम्ही डायजेशनमध्ये हे बघितलं आहे. तर हे सगळे लिव्हरने तयार केलेले कोण बाहेर टाकतं? तर इंटेस्टाईन टाकतं. हे सगळे आपले ऑर्गन्स आहेत रिलेटेड टू एक्सक्रीशन, ठीक आहे. मग आता ऑस्मोरेग्युलेशनचं तर मिनिंग आपण बघितलं, वॉटर बॅलन्स करायचं आहे. त्याच्याबरोबर आता हे तर वेस्ट झाले. नॉन वोलेटाईल एक वेस्ट असतात. नॉन वोलेटाईल वेस्टमध्ये काय येतं बघा? एक्सेस ऑफ वॉटर, नायट्रोजनस वेस्ट, एक्सेस इनऑर्गॅनिक साल्ट्स, हार्मोन्स आणि विटॅमिन्स, हे सगळे नॉन वोलेटाईल वेस्टमध्ये येतात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन वोलेटाईल वेस्ट, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॉन वोलेटाईल वेस्ट असं विचारलं जाईल. तर हे लक्षात ठेवा. एक्सेस वॉटर, नायट्रोजनस वेस्ट, एक्सेस इनऑर्गॅनिक साल्ट, हार्मोन आणि विटॅमिन्स. हे झालं इंट्रोडक्शन. आता आपल्याला बघायचं आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन. मोड्स ऑफ रिप्रोडक्शनमध्ये त्याच्या अगोदर एक आपण बघूयात की मोड्स ऑफ रिप्रोडक्शन बघताना त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये डिॲमिनेशन लक्षात ठेवा. अमायनो ॲसिड, बरं. हे सगळे जे प्रोडक्ट्स आपले कुठले एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स तयार होतात, हे कशामुळं? मेटाबॉलिझममुळं. कशामुळं? मेटाबॉलिझम. आणि कुणाचं मेटाबॉलिझम? तुमचे काय आहेत? प्रोटीन्स असतील, त्याच्यामुळे ते न्यूक्लिक ॲसिड्स असतील, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स असतील, या सगळ्याचं मेटाबॉलिझम होऊन काय होतं? तुमचे वेस्ट प्रोडक्ट तयार होतात. आता याच्यामध्ये जे अमायनो ॲसिड आहे, या अमायनो ॲसिडचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होतं. एक्सेस झालेलं जे अमायनो ॲसिड आहे त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होतं. फॉर्मेशन ऑफ अमोनिया म्हणजे काय असणार आहे? तुमचं डिॲमिनेशन प्रोसेस आहे. ही प्रोसेस लक्षात ठेवा, की याची डेफिनेशन लक्षात ठेवा. आणि हे होणार आहे कुठं सांगा? बाय लिव्हर. हे लिव्हर तयार करणार आहे, बरोबर की नाही? हे अमोनिया कोण तयार करते बघा? एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड इन द लिव्हर कन्वर्टेड इन टू अमोनिया. म्हणजे हे लिव्हरमध्ये होतं आहे. कुठं होतं आहे? लिव्हरमध्ये. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता आपल्याला कुठल्या प्रकारचं बेस्ट ऑन नेचर ऑफ
नायट्रोजनस एक्सक्रिटरी एंड प्रोडक्ट. कुठला नायट्रोजनस प्रोडक्ट तुम्ही एखादा ऑर्गॅनिझम सिक्रेट करतोय त्याच्यानुसार त्याचे टाईप्स आहेत, कशाचे, एक्सक्रेशनचे मोड्स आहेत. त्याच्या अगोदर या इंट्रोडक्शनवरती एक प्रश्न विचारला गेला आहे, तो आपण बघूयात. काय आहे बघा, फॉर्मेशन ऑफ युरिया टेक्स प्लेस इन डॅश. CET 2017चा क्वेश्चन आहे. हार्टचा काही संबंध येत नाही, पंपिंग ॲक्शन करतं ते. लंग्स, याच्यामध्ये युरिया तयार होत नाही आपल्याला माहिती आहे, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो, आपण इथंच बघितलं होतं. त्याच्यानंतर येतो लिव्हर आणि किडनी. आता किडनीमध्ये बघा बेसिकली काय होतं आहे, किडनीचं काय काम आहे बाळांनो, फिल्ट्रेशन करण्याचं काम आहे. किडनीचं काय काम आहे, फिल्ट्रेशन. याच्यामध्ये काही तयार होत नाही, जे काही तयार होतं हे सगळं लिव्हरमध्ये होतं आहे. अमोनिया असेल तुमचं, त्याच्यानंतर अमोनियाचं कन्वर्जन लेस टॉक्सिक युरिया असेल, युरिक ॲसिड असेल, हे सगळं होतं आहे कुठं सांगा, लिव्हरमध्ये होतं आहे. ठीक आहे, इथं सुद्धा आपण हे बघितलं होतं की लिव्हरमध्ये होतं आहे आणि म्हणून ॲन्सर तुमचं लिव्हर आहे. इथं फिल्ट्रेशन होतं. किडनी ही फिल्ट्रेटिंग युनिट आहे, हे लक्षात ठेवा. इथं काही तयार होत नाही बेसिकली, हा फरक लक्षात ठेवा. म्हणजे अमोनिया असेल किंवा युरिया असेल, तर युरियावरती प्रश्न आला आहे, बरोबर की नाही, अमोनियावरती येईल नेक्स्ट टाईम. तर हे लिव्हर लक्षात ठेवा. आता नेक्स्ट खूप इम्पॉर्टंट आपल्याला बघायचं आहे पॉईंट, मोड्स ऑफ एक्सक्रिशन. मोड्स ऑफ एक्सक्रिशनमध्ये पहिला आहे अमोनोटेलिझम. नावातच आहे बघा, एक आहे अमोनोटेलिझम, दुसरा आहे युरिओटेलिझम, त्याच्यानंतर आहे युरिकोटेलिझम, बघा फरक, आणि त्याच्यानंतर आहे गॉनोटेलिझम. आता हा गॉनोटेलिझम ॲज अ टाईप नाही दिला, पण त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला आहे. गॉनिन लक्षात ठेवा, गॉनिन एंड प्रोडक्ट आहे. युरिक बघा, युरिक ॲसिड, युरिया, अमोनिया. किती सोपं आहे बघा लक्षात ठेवायला. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स वगैरे बाकी पाठ करायचं आहे, हे सगळं बाय वर्ड तुम्हाला दिलं आहे, तुम्हाला काय वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही आहे. एक्सक्रिटरी प्रोडक्ट ऑब्वियसली तर काय आहे, अमोनिया आहे. आणि या फिनॉमिनॉनला काय म्हटलं जातं, युरिकोटेलिझम. ISM हे फिनॉमिनॉनशी रिलेटेड असताना हे कशाचं आहे, ॲनिमल्स. जे ॲनिमल्स काय करतात, अमोनिया सिक्रेट करतात ॲज अ एक्सक्रिटरी, नायट्रोजनस एक्सक्रिटरी प्रोडक्ट, त्यांना इथं अमोनोटेलिक ऑर्गॅनिझम्स म्हणायचं आहे. इथं ॲनिमल्स किंवा सिम्पली काय येणार आहे, ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि हे आहे फिनॉमिनॉन. इन जनरल गोष्टी आहेत ह्या, याच्यामध्ये वेगळं काय नाही. आता महत्त्वाचं काय आहे बघा, अमोनिया हा हायली सोल्युबल इन वॉटर आहे. बघा याच्यामध्ये अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड याचं कंपॅरिझन आहे तुम्हाला, तर ते लक्षात ठेवायचं आहे. हायली सोल्युबल इन वॉटर आहे, हायली टॉक्सिक आहे, म्हणून हा काय करावा लागतो, लेस टॉक्सिक काय करा फॉर्ममध्ये कन्वर्जन याचं करावं लागतं. अमोनिया हा हायली टॉक्सिक आहे आणि हायली टॉक्सिक आहे, सिम्पल डिफ्युजननी सुद्धा तो काय होऊ शकतो, एक्सक्रीट होऊ शकतो. आणि सिम्पल डिफ्युजननी सुद्धा एक्सक्रीट होऊ शकतो, त्यामुळं त्याचं जे बॉडीमधलं कॉन्सन्ट्रेशन आहे ते खूप कमी असावं लागतं, त्यामुळं तरच ते सिम्पल डिफ्युजन होत असतं. तुम्ही 11th डिफ्युजन शिकलाय प्लांट वॉटर रिलेशनमध्ये, आपण सुद्धा तो टॉपिक घेणार आहोत फास्ट क्विक रिव्हिजनमध्ये. त्याच्यानंतर बघा, हा हायली टॉक्सिक असल्यामुळं काय करतो, सराउंडिंग टिश्यूजला काय असतो, हार्मफुल असतो. आणि ह्या हार्मफुल असल्यामुळं तो काय करू शकत नाही, बॉडीमध्ये आपण लॉंगर ड्युरेशनपर्यंत रिटेन करू शकत नाही, साठवून ठेवू शकत नाही. जेवढा शक्य आहे तेवढा मॅक्झिमम पॉसिबल लवकरात लवकर तो काय करावा लागतो, एक्सक्रीट करावा लागतो. हे सगळी इन्फॉर्मेशन कशाबद्दल होती बाळांनो, अमोनियाबद्दल होती. आता हा अमोनिया काय करायचं आपल्याला, एक्सक्रीट करायचा आहे. मग एक्सक्रीट करण्यासाठी हा काय म्हटलंय, हायली सोल्युबल इन वॉटर. मग हा बाहेर टाकण्यासाठी, एक्सक्रीट करण्यासाठी किती अमाऊंटचं वॉटर गरजेचं आहे पर ग्रॅमला वगैरे, या सगळ्या गोष्टी बघायच्यात. मी ऑलरेडी नोट डाऊन केल्यात. बघा इथं काय असणार आहे, अमोनिया एलिमिनेट करण्यासाठी खूप जास्त वॉटर लागतं, हाय क्वांटिटी वॉटर इथं रिक्वायर्ड आहे. मग किती आहे ते, 1 ग्रॅम अमोनिया बाहेर टाकण्यासाठी किती वॉटर लागतं बाळांनो, 300 ते 500 ml वॉटर लागतं 1 ग्रॅम अमोनियासाठी, एक्सक्रीट करण्यासाठी त्याला. तर हे लक्षात ठेवा. मग इतकं वॉटर आपल्या बॉडीमध्ये अवेलेबल असेल का रे बाळांनो, नाही. मग हे ऑब्व्हियसली आहे की हे कुठले ॲनिमल्स असतील, ॲक्वॅटिक ॲनिमल्स असतील. मग ॲक्वॅटिक इनव्हर्टेब्रेट्स आहेत. म्हणजे बघा ही गोष्ट तुमच्या लक्षात आली, किती वॉटर लागतं याच्यामध्ये, इथं आहे. तर तुम्हाला लगेच ॲनिमल्स लक्षात येतात. मग इथं ॲक्वॅटिक ऑब्व्हियस आहे, ॲक्वॅटिक ॲनिमल्स येणार आहेत. मग याच्यामध्ये बोनी फिशेस आहेत, टॅडपोल, लार्वा, फ्रॉग आहे. बघा एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, फक्त फ्रॉगचं मोड ऑफ एक्सक्रिशन वेगळं आहे आणि टॅडपोल लार्वा म्हणजे त्यांची जी पिल्लं दिसतात तुम्हाला पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला पाण्यात वगैरे, हे असं असतं बघा टॅडपोल लार्वा हा. तर ह्याचं आहे कुठला, हा कंपल्सरी ॲक्वॅटिक, तो बाहेर येऊ शकत नाही, बाहेर जगू शकत नाही टॅडपोल लार्वा, कारण हा अमोनिया एक्सक्रीट करतो. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे, मे बी क्वेश्चन बनेल. ॲक्वॅटिक इनव्हर्टेब्रेट्समध्ये बोनी फिशेस आले, टॅडपोल लार्वा फिश. तर हे जे ॲक्वॅटिक इनव्हर्टेब्रेट्स आहेत ते कशाच्या थ्रू हा अमोनिया बाहेर टाकतात,
फक्त एक ऑर्गन नाही तर कुठले कुठले स्किन आहे, गिल्स आहे आणि किडनीज आहेत. हे तिन्ही ऑर्गन्स हे वापरतात कशासाठी, एक्सक्रीट करण्यासाठी. कुणाला, अमोनियाला. तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची. नेक्स्ट आहे युरिओटेलिझम. युरिया इथं काय असणार आहे तुमचा एक्सक्रिटरी प्रोडक्ट, युरिया असणार आहे. हा थोडासा कमी आहे. कुणापेक्षा कमी आहे, दॅन अमोनिया. अमोनियापेक्षा काय आहे, थोडासा काय आहे, कमी टॉक्सिक हा तुमचा युरिया आहे. हा लिव्हरमध्ये तयार होतोय. मगाशी सुद्धा आपण बघितलं बघा. हां, मगाशीचा क्वेश्चन तुम्ही इथं घेऊ शकता किंवा मगाशी घेतला अगदी तिथे सुद्धा इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा कव्हर होतोय. लिव्हरमध्ये काय होतं, अमोनियामध्ये काय होतं बाळांनो, कार्बन डायऑक्साईड मिक्स होतं. अमोनिया प्लस कार्बन डायऑक्साईड आणि तुमचं काय तयार होतो, युरिया तयार होतो. कुठं होतोय हा, लिव्हरवरती. म्हणजे ऑलरेडी याच्यावरती प्रश्न येऊन गेला, युरिओटेलिझमवरती. बघा कसा कसा प्रश्न येऊ शकतो. एकतर तुमच्या एक्झाम्पल्सवरती प्रश्न येऊ शकतो, वॉटर रिक्वायरमेंटवरती प्रश्न येऊ शकतो, बनण्याचे एरियाज मी सांगते तुम्हाला, याच्यावरती प्रश्न बनवू शकतो. मग आता याच्यावरती आला बघा. त्याच्यानंतर हे जी प्रोसेस आहे याला जास्त अमाऊंटची एनर्जी लागते. इथं काय आहे, एनर्जी खर्च होते. आणि ही जी प्रोसेस आहे फॉर्मेशन ऑफ युरिया, याला ऑर्निथाइन सायकल म्हणतात किंवा युरिया सायकल. हे वर्ड हा वर्ड बुकमध्ये दिला नाही बट विचारला जाऊ शकतो, कारण इथं फॉर्मेशन ऑफ युरिया आहे. सायकलचं नाव आहे ऑर्निथाइन सायकल किंवा तयार युरिया होतं म्हणून युरिया सायकल असं म्हटलं जातं. ते नावसुद्धा लक्षात ठेवा. आता हा युरियासुद्धा सोल्युबल इन वॉटर आहे. मगाशी अमोनिया हायली सोल्युबल होता, हा सुद्धा सोल्युबल आहे वॉटरमध्ये. आणि हा युरिनच्या फॉर्ममध्ये बॉडीमध्ये स्टोअर केला जातो, कारण वॉटरमध्ये डिझॉल्व केला जातो. काय असे डिझॉल्व केला जातो. कशामध्ये डिझॉल्व केला जातो, वॉटरमध्ये. आणि मग त्याचं काय होतं, युरिन तयार होतं. आणि आपल्याला माहिती आहे युरिनच्या फॉर्ममध्ये बॉडीमध्ये स्टोअर केला जातो. हा एलिमिनेट करण्यासाठी कोण, युरिया एलिमिनेट करण्यासाठी 1 ग्रॅम युरिया एलिमिनेट करण्यासाठी 50 ml वॉटर लागतं. याच्यात आणि याच्यात किती प्रचंड फरक आहे बघा. 50 ml वॉटर लागतं. मग याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले टेरेस्ट्रियल ॲनिमल. मग त्याच्यामध्ये फ्रॉग आहे बघा, टॅडपोल लार्वा फ्रॉग इथं युरिओटेलिझममध्ये होता, सॉरी अमोनोटेलिझममध्ये होता. हा युरिओटेलिझममध्ये. कोण, फ्रॉग. हा फरक लक्षात ठेवा, ऑलरेडी याच्यावरती प्रश्न आला आहे. टर्टल्स आहेत, त्याच्यानंतर टोड्स आहेत. फ्रॉग आणि टोड्समधला फरक लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. टोड म्हणजे जे आपल्याला नॉर्मल बेडूक दिसतं ना ग्रे कलरचा, आणि फ्रॉग म्हणजे जो येलो कलरचा बेडूक दिसतं ते थोडंसं लेंदी असतं. हां, स्मूथ असते बॉडी त्याची. त्याच्यानंतर मॅमल्स आहेत, म्हणजे आपण याच्यामध्ये आलो, ह्युमन याच्यामध्ये आला तर हे विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर मरीन फिशेस बघा, इथं बोनी फिशेस होते ॲक्वॅटिक इनव्हर्टेब्राट्समध्ये, आणि हा मरीन फिश व्हर्टेब्रेट्समध्ये काही येतात तर मरीन फिशेस. हे एक्झाम्पल्स पाठच करायचे. एक्झाम्पल्सवरती प्रश्न येतोच, पाठच करायचे, त्याला ऑप्शन नाही आहे. मग आता आपण याच्यावरचा क्वेश्चन घेऊयात बघा. CET 2015ला आलेला हा क्वेश्चन आहे. ऑल ऑफ द फॉलोइंग ॲनिमल्स आर युरिओटेलिक ॲनिमल्स एक्सेप्ट. कुठला नाही विचारले सिम्पली, बरोबर की नाही. फ्रॉग होता का रे, होता, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. स्नेक बघा नव्हता याच्यामध्ये. टर्टल होता, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल, कारण एक्सेप्ट म्हटलं आहे. टोड होता, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. राहिला कुठला, स्नेक, म्हणजे करेक्ट आन्सर कुठला आहे, स्नेक. सगळे होते, कुठला नव्हता, एक्सेप्ट स्नेक. स्नेक सोडून बाकी सगळे होते, म्हणजे करेक्ट आन्सर तुमचा ऑप्शन नंबर बी येणार आहे. तर आता याच्यामध्ये आपण कुठला बघितला सांगा बाळांनो. अमोनोटेलिझम बघितला आणि बेसिक जी इंट्रोडक्शन आहे ती बघितली. अमोनोटेलिझम बघितला आणि युरिओटेलिझम बघितला. लास्ट राहतोय तुमचा युरिकोटेलिझम. त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवीन. खूप व्हिडिओ लेंदी होतोय म्हणून जस्ट 2 पार्ट करते, बाकी काही नाही. हा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तो व्हिडिओ अपलोड होईल. उद्या वगैरे काही नसणार आहे, एकामागे एक लगेच व्हिडिओज अपलोड होतील, तुम्ही लगेच बघू शकता. फक्त आपण लेंदी होतोय म्हणून पार्ट करतोय, त्याच्यामध्ये काही म्हणजे वेगळं असं काही कारण नाही आहे. सो जर तुम्हाला यात जे आपले पॉईंट्स झाले याच्यामध्ये जर सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील किंवा हे जर पार्ट्स तुम्हाला व्यवस्थित समजले असतील आणि लेक्चर तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड वाटलं असेल तर बाळांनो चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. आपले 1K सबस्क्रायबर व्हायला जेव्हा मी व्हिडिओ बनवते त्यावेळी 998 सबस्क्रायबर झालेत आपले. 1K प्लस आपले सबस्क्रायबर झाले पाहिजेत. पुढच्या वीकमध्ये माझी अशी इच्छा आहे 2Kकडे आपले सबस्क्रायबर गेले पाहिजेत आणि हे सगळं बाळांनो तुमच्या हातात आहे. मी फेस व्हिडिओसुद्धा बनवेन. आता बघा मुलांना खूप गडबड असते. फेस व्हिडिओ म्हटलं की अरे उद्याच नाही होत बाळांनो, बोर्ड आहे, बाकी सगळे ॲडजस्टमेंट, आता क्लास ओपन करू देत नाही आहेत, थोड्याशा इश्यूज आहेत, जरा घरीच ॲडजस्ट करायचं चाललं आहे, बट अजून तो सेटअप लागलेला नाही आहे. सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजेत. तर मी फेस व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर बनवेन आणि माझी इच्छा आहे की नेक्स्ट वीकमध्ये 2K सबस्क्रायबर झाले पाहिजेत. मग तुमचं काय काम आहे की जास्तीत जास्त तुम्ही आपल्या चॅनलला शेअर करायचं आणि महत्त्वाचं बाळांनो तुमच्या मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. जास्त व्हिडिओ आपला शेअर होतो आहे बट सबस्क्रिप्शन तेवढ्या प्रमाणात वाढत नाही आहेत, सो सबस्क्राईबसुद्धा करायला सांगा. थँक्यू.